किती वर्षांचं हे रिलेशन आहे? आम्हाला आता 2 महिने सिरियसली? सिरियसली. कारण की आमच्यात पहिले जे 7 दिवस होते त्याच्यात आम्ही म्हणजे मुळातच मनसुबाच हा होता की आता लग्न करायचं का नाही. कारण की अदरवाईज आपण एकमेकांना भेटतोय मग ते हवेत आहे हे आम्हाला दोघांनाही करायचं नव्हतं. सो आम्ही खूप क्लिअर इंटेन्शनने भेटलो होतो की मला लग्न करायचं आहे, तुला करायचं आहे का. तिथे पूर्णविराम होता. कारण माझ्या अटी अशा आहेत, अटी म्हणण्यापेक्षा अपेक्षा माझ्या अपेक्षा अशा आहेत, मला अशा पद्धतीचं आयुष्य हवं आहे, ते देणारा जोडीदार मी बघते आहे, तुला मी तो वाटत नाही, गुड. मग त्याच्यानंतर आमच्यात मैत्री होती, त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच किलमिश नव्हती. मग जेव्हा हा विचार आला की अरे आपण लग्न हा विचार करूयात का किंवा पुढे जाऊयात का, मग आम्ही म्हणालो की आपण एक काम करत, आपले आई वडील यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. कारण लग्न हे काय फक्त 2 जीवांचं वगैरे पोएटिक छान आहे, काव्य म्हणून मजा येते, आपण वा वा वगैरे करू, नाही पण हे पण ते हॅव्हिंग सेड दॅट सॉरी मी मला एक ऍड करायला आवडेल की हो लग्न करायचं आणि ते तो जे म्हणाला की मी त्याला कुठेतरी म्हणाले की आपण थांबूयात आता ही प्रोसेस इनिशियली वॉज नॉट बिकॉज की काही होतं खूप प्रॅक्टिकल एका पॉईंट नंतर आपण खूप लोकांना भेटल्यानंतर आयुष्यात आणि स्थळं बघितल्यानंतर तुम्हाला जरा क्लॅरिटी येत जाते की तुम्हाला काय हवं आणि काय नको काय नको याची क्लॅरिटी जास्त जास्त एक्झॅक्टली. आणि ती खूपच इम्पॉर्टंट आहे. पण माणसाचा स्वभाव हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, मग बाकी सगळ्या गोष्टी गळून पडतात जेव्हा त्याचा स्वभाव चांगला असतो. सो ते कुठेतरी मला ते पहिल्याच भेटीत दिसलं होतं की ही व्यक्ती मला आवडतीये. आणि अहो जर याचं काही पुढे घडलं तर छान होईल, पण ते इतकं इनिशियल होतं आणि आपण एक जरा ताक पण फुंकून फुंकून पितो एका पॉईंट नंतर, ते मी करत होते. पण किती स्थळं बघितली अपूर्व, आणि साधारणतः तुझ्या लग्नाची ही प्रोसेस कधीपासून सुरू आहे? कारण 5 वर्ष तर तू आई कुठे काय आई कुठे काय करते होतीस. करत होते. त्याच्यामुळे इंटरनली इन माय फॅमिली ही प्रोसेस काही वर्ष सुरू आहे. ओके. बट बिकॉज मी काम करत होते, मी आई कुठे काय करते या प्रोसेसमध्ये खूप जास्त असल्यामुळे आणि माझ्या डोक्यात नेहमीच होतं की जर लग्न करायचं तर एकमेकांना जरा छान जाणून घेऊ आणि श्युरिटी जेव्हा लग्नाला उभे राहू तेव्हा हा बाबा हाच आहे, तेव्हा दुसरं कुठलं डोक्यात विचार नको की यार थोडं थांबायला पाहिजे होतं का, अजून बघायला पाहिजे होतं का आजूबाजूला काय घडतंय, जगात किती माणसं आहेत वगैरे, हे असं कुठेच घडायला नको. किंवा आत्ता इथे आहोत आणि डोक्यात 4 गोष्टी वेगळ्याच चालू आहेत, हे होतं आपलं आणि आत्ताच्या जगात तर हे एरवीच होतं. सो ते काहीच करायचं नव्हतं. त्यामुळे माझ्यात आणि माझ्या आईमध्ये ही चर्चा की आता लग्न केलं पाहिजे ही गेली काही वर्ष सुरू आहे. ओके. पण ऑन अँड ऑफ मी काही स्थळं बघत होते, पण असं कधीच पण ती स्थळं कधीच फिल्म फॅटर्निटीमधली नव्हती? नाही, प्रॅक्टिकली स्पीकिंग नाही. कारण माझी फॅमिली आम्ही सगळेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आणि नोकरी याच्यातून येत असल्यामुळे मी इथे असणंच खूप मोठं सरप्राईज होतं सगळ्यांसाठी. किंवा मी अजूनही इथे आहे हा माझ्यासाठी सरप्राईज. मला असं झालं की हां हे थोडंसं मजा येते करून बघू आणि मग जाऊयात परत बघू मग नोकरी करू असं मला वाटलेलं, पण ते नाही झालं. एक खूप छान ब्रेक मला आई कुठे काय करते मध्ये मिळाला, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मी त्याच्या आधी थिएटर करत होते, नंतर एक मालिका केली आणि आई कुठे नंतर मग असं झालं की ओके हे दिस इज समथिंग जे मी लॉंग टर्म करू शकते, हा मला विश्वास मिळाला. त्यात तरी माझ्या डोक्यात आपल्या डोक्यात एक सेटल्ड असण्याची एक परिभाषा बनलेली आहे, जे ते कल्चर्ड आहे आपल्या डोक्यात, ते इतकं ठासून बसलं आहे की ते काढणं कठीण आहे. सो त्यामुळे नव्हतो या क्षेत्रातलं बघत आम्ही. आम्ही नाही, तू आम्ही म्हणजे मी आणि पण तुझं फिक्स होतं अंशुमन की म्हणजे आता अर्थात तुला जेव्हा तुम्ही ऑनलाईन तुला नाव दिसलं असेल, तुला रिसर्च करायची गरज पडलीच नसेल, कारण अर्थात अपूर्वा गोरे हे नाव कळल्यानंतर तुला पटकन क्लिक झालंच असेल. सो तुझी रिॲक्शन काय होती? तुला चालणार होती या फील्डमधली मुलगी माझा का अचानक म्हणजे आलेलं म्हणून मग नाही नाही असं काहीच नव्हतं. मला काय म्हणू आपण, माझी इच्छा वजा अपेक्षा एवढीच होती की जोडीदार असा हवा ज्याच्याबरोबर आपल्याला बोलता येईल, मन मोकळेपणानं बोलता येईल, छान गप्पा मारता येतील आणि टू लिव्ह आणि टू सर्वाईव्ह ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जवळ जाणारे अर्थ तसे, पण वेगळं आहे. सो मी छान जगतोय, आय एम लिव्हिंग विथ यू हा अनुभव मला यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी आपण उभ्या करू शकतो, ही भावना उसनी कुणाकडनं आणता येत नाही, हे वाटलं पाहिजे. आणि का कोणास ठाऊक मला जेव्हा तिची प्रोफाईल आम्ही बघत होतो, म्हणजे माझ्या आईचा पुढाकार यात जास्त होतं, तेव्हा तिची प्रोफाईल बघितल्यानंतर असं वाटलं की यार यातला कुठलाही फोटो तिने काय म्हणू आपण असा
लग्नासाठी म्हणून मुली कशा फोटो काढतात की नाही तसे काही काढलेले नाही आहेत किंवा असं वाटलं आतून इंट्युटिव्हली असं वाटलं की आपण हिला भेटलं पाहिजे म्हणून मी तिचा नंबर शोधून म्हणजे माझ्याकडे तिचा नंबरही नव्हता तर तिचा नंबर शोधून मी तिला मेसेज केला. मी त्या ॲपवरनं पण तिच्याशी नाही बोललो कारण मला त्याच्या आधीची धास्ती अशी होती कारण खूप लोकांनी म्हणजे खूप मुलींनी मला रिजेक्ट केलं राईट लेफ्ट सेंटर कारण मुलींना ह्या क्षेत्रातला मुलं नको आहेत आणि दुसरं काय म्हणू आपण एक जनरलीच जी एक परिभाषा आहे किंवा परिकल्पना आहे की अशा पद्धतीचं आयुष्य बाबा देणारा तो मुलगा असावा त्याच्यात मी कुठेच नाही बसलो किंवा बसत. बरं झालं ना, देअर लॉस माय गेन. त्यामुळे ते काही तसं घडलं नाही. सो मला इंट्युटिव्हली वाटलं की आपण हिला भेटलं पाहिजे आणि त्याच्या आधी मी तिची सिरियल बघितलीच नव्हती कारण आमच्याकडे टेलिव्हिजनच नाही 15-16 वर्ष. आम्ही टी व्ही जो आहे तो काय म्हणू आपण एकत्र मॅच बघायची असेल तर किंवा एकत्र काहीतरी बघायचं असेल तर अदरवाईज आम्ही टी व्ही कधीच नाही बघितला. त्यामुळे आत्ताही आमच्याकडे ते खूप म्हणजे आहे फक्त जुना आहे तो आत्ताही असं काही टी व्ही बघत नाही. सो जेव्हा लग्न ठरलं आणि असं झालं तेव्हा ती मला म्हणाली की अरे एक तरी एपिसोड बघ माझा म्हणून मग आम्ही दोघांनी मिळून पहिला एपिसोड बघितला आणि माझ्या कुटुंबात जे सगळे म्हणजे माझ्या आईकडचे किंवा वडिलांकडचे असे जे काही नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनी हिची सिरियल बघितली आहे. ते सगळे हिचे काय म्हणू आपण खूप मोठे चाहते आहेत. तर त्या सगळ्यांना खूप अप्रूप होतं की अरे मी असं असं केलं म्हणजे माझी होणारी बायको अपूर्व आहे आणि त्यांची रिॲक्शन अशी होती की अरे यार तू एकही एपिसोड नाही बघितलास लाज वाटली पाहिजे तुला कशी काय ती हो म्हणाली तुला असं मला म्हणजे मी हिची ओळख करून देताना तोंडावर मला खूप नातेवाईक म्हणाले. पण टू आन्सर क्वेश्चन हो मला माहित होतं आणि ते मला इंट्युटिव्ह. तर मग घरातल्यांनाही अर्थात तुला नाही सांगावं लागलं पण अर्थात ह्याचा शाळा हा सिनेमा जो आहे तो इतका पॉप्युलर झालेला आणि तेव्हा जरा फार लहान होता त्याच्यामुळे बऱ्याच जसं केतकीच्या प्रेमात अनेक मुलं पडलेली शाळा हा सिनेमा बघितल्यानंतर तसं ह्याच्यातही प्रेमात बऱ्याच मुली पडल्या. मला बऱ्याच जणींचे मेसेज आले की आमचं चाइल्डहुड क्रश तू चोरलंयस वगैरे वगैरे असे बऱ्याच जणींनी माझ्यावर आक्षेप घेतले आणि चिडल्या खूप स्त्री वर्गातल्या स्त्रिया माझ्यावर. ओके. पण आता अर्थात दोघं खूप छान सुखाचा संसार आहेच तुमचा आणि तुम्ही म्हणाला तसं की मैत्री आधी आणि त्याच्यानंतर हा डिसिजन आहे. पण आता लग्नानंतर अपूर्वा अर्थात आम्ही तुझे काही व्हिडिओज बघितले किंवा सोशल मीडियावर बघितले छान तुम्ही एकत्र फॅमिली आहात दोघांची ही जॉईंट फॅमिली आहे आणि असं त्याच्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट करताना आता काही गोष्टी कशा कराव्या लागतात कशी ॲडजस्ट झालीस त्याच्या ह्याच्यात? ॲक्च्युली तर खूपच आमचं एक आठवडाच झाला आमच्या लग्नाला त्यात मी 4 दिवस माहेरी होते बिकॉज मांडव परतनी वगैरे या सगळ्या गोष्टी त्यात 2 दिवस मी नाटकाचे प्रयोग करत होते. पण त्याआधी पण मी त्याच्या घरी बरेचदा गेली आहे म्हणजे लग्न प्लॅन करण्याचं प्रोसेस वगैरे. सो त्यामुळे त्या ऑनेस्टली स्पीकिंग त्या घरात मी अशी अरे बापरे आता आपलं सासर आणि आपण अमुक गोष्ट अशी केली पाहिजे हे असं कधीच झालं नाही मला. अंशुमनचे बाबा आणि अंशुमनची आई दोघांची मी छान गप्पा मारू शकते. माझं प्रयोग करून मी परवा घरी गेले तेव्हा ते दोघं माझ्यासोबत बसले कसा झाला प्रयोग वगैरे आणि काय चाललं आता कारण की त्यांना या क्षेत्राबद्दल खूप छान माहिती आहे. ते माझ्या सासूबाई स्वतः ॲक्टिंग करायच्या माझे सासरे जर्नलिस्ट आहे असल्यामुळे त्यांना खूप काही गोष्टी ऑलरेडी माहिती आहे आणि त्यांच्या फॅमिलीत बरेच लोक आपल्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. सो त्यामुळे ती एक चर्चा खूप इझी फ्लोईंग होते कुठेच अरे बापरे 10 वाजले आणि अजून ही आली नाही वगैरे हे कुठेच नाही. सो माझ्या घरी जी अंडरस्टँडिंग आहे ती इथे असणारच आहे मला माहीत होतं. तर सो फार सो गुड. वा. अर्थात पण अर्थात ते फील्ड छान असल्यामुळे आणि त्याच्या आईवडिलांना ऑलरेडी माहिती असल्यामुळे तुला खूप ॲडजस्ट होणं इझी गेलं असेल. बट अंशुमन कसं हिच्या आईवडिलांना तुला फार मनवावं लागलं का जेव्हा तुम्ही अर्थात एकत्र जेव्हा दोन्ही फॅमिलीजना एकत्र आणलं तेव्हा हिच्या आईवडिलांना म्हणतो ना की मुलीवर इम्प्रेशन पाडण्याच्या आधी आईवडिलांना थोडं कन्व्हिन्स केलं तर जास्त इझी जातं आपल्याला. सो तसा काही प्रकार तुला करावा लागला का? कन्व्हिन्स म्हणजे एकाच बाबतीत काय म्हणू आपण फॉर अ लॅक ऑफ अ बेटर वर्ड एक अशी हिचकी होती की अरे तुम्ही दोघे एकाच क्षेत्रातले आहात. सो तेवढीच एक गोष्ट तिच्या आईला पेरेंट्सला असं वाटतं की यार तुम्ही लग्न केल्यानंतर एक तुमचं जरा स्मूथली आयुष्य जावं प्रत्येक फॅमिलीला हे वाटतं आणि
त्याच्याही घरच्यांना माझ्याही घरच्यांना असं वाटत होतं की कुठेतरी यांचं भविष्य स्मूथली जावं आफ्टर गेटिंग मॅरिड. तर तोच एक प्रश्न असतो प्रत्येक आईच्या मनात किंवा भावाच्या मनात. सो तो होता. पण त्या सगळ्यात माझं असं म्हणणं होतं की तुम्ही एकदा सगळ्यांची भेट झाली ना, सो ते एक इन्स्टिंक्टिव्हली वाटत होतं की अंशुमान भेटला की सगळं छान होणार आहे. सो मी भेटल्यानंतर माझी आणि माझ्या सासूबाईंची काय छान गट्टी झाली. आणि जेव्हा त्या माझ्या हातचं त्याने खाल्लं तेव्हा त्यांना असं झालं की यार मुलगा चांगला तर जेवण स्वयंपाक तर चांगला बनवतो. आता त्याची जास्त काळजी करते. आता मगाशी फोन आला, अंशू जेवला का, अंशू बरा आहे ना वगैरे, हे जास्त तोच जास्त आवडतो माझ्या आईला आता.